Good afternoon, student. This is the lecture number 29 of unit number 4, that is State of General Safety Norms for the given cases. Okay. In previous unit, we have studied the what is permit, what are the different types of permit, then what is the need of permit, what are the different elements of permit, that we have covered in the previous lecture. Today we are going to study to understand type of accident, to understand causes of accident and hazards. Case study suggests the causes of accident for situation. In that, the few topics we will have to study, that is definition of accident, type of industrial accident, causes of accident, types of hazards, and cause study, or what we can say, sorry, case study. An accident is an unplanned and undesired event which result in the unacceptable and undesired consequences. The consequence might be injury, damage to equipment, machinery, raw material or finished product, or damage to environment and loss of property, material or human. म्हणजेच काय आहे की ॲक्सिडेंटमध्ये ज्या काही डिझायडर्स ॲक्टिव्हिटीज होतात त्याची अनप्लॅन, त्याचं कसल्याही प्रकारचं प्लॅनिंग नसते किंवा त्याची कोणाला आवश्यकता नसते, अँड त्याच्यापासून रिझल्ट काय होतो, दॅट अनॲक्सेप्टेबल अँड अनडिझायर्ड कॉन्सिक्वेन्सेस होतात, त्याचे साईड इफेक्ट्स होतात. अँड दॅट कॉन्सिक्वेन्सेस कोणते असतात, तर इंजुरी ऑर डॅमेज टू द इक्विपमेंट, मशिनरी, म्हणजेच ज्या काही मशिनरीज किंवा इक्विपमेंट्स असतात इंडस्ट्रीमध्ये त्याला डॅमेज होते. देन रॉ मटेरियल्स ऑर फिनिश प्रोडक्ट, जे काही रॉ मटेरियल परचेस केलं असते आपण ते खराब होते. आणि फिनिश प्रोडक्ट, जे काही आपण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केले असतात ते सुद्धा खराब होतात. ऑर डॅमेज टू द एन्व्हायरमेंट, आजूबाजूचा परिसर जो असतो, एन्व्हायरमेंट असतो, त्यालासुद्धा त्याचा साईड इफेक्ट होतो. आणि लॉस ऑफ प्रॉपर्टी, जी काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं असते इंडस्ट्रीमध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा कोलॅप्स होते. आणि मटेरियल ऑर ह्युमन बिईंग, जर तिथे जे काही एम्प्लॉई काम करतात ते सुद्धा त्यापासून अफेक्ट झालेले असतात. ओके, तर परत पहा काय म्हटलं आहे, ॲन ॲक्सिडेंट इज ॲन अनप्लान अँड अनडिझायर्ड इव्हेंट विच रिझल्ट इन टू अनॲक्सेप्टेबल अँड अनडिझायर्ड कॉन्सिक्वेन्सेस. द कॉन्सिक्वेन्सेस माइट बी इंजुरी and or damage to equipment, machinery, raw material or finished product, or damage to environment and loss of property, material or human. Understood? Then next definition is accident is an unfortunate and sudden mishappening which causes damage or a loss of property, material or human. म्हणजे शॉर्ट डेफिनेशन आहे, यामध्ये सरळ म्हटलं आहे की अनफॉर्च्युनेट किंवा सडन मिस हॅपनिंग होते. ओके, आणि त्याच्यामुळे डॅमेज टू द ऑर लॉस ऑफ प्रॉपर्टी, मटेरियल अँड ऑर ह्युमन, यापैकी काही होऊ शकते. ओके, किंवा सर्वच काही होऊ शकते. ओके, अन ॲक्सिडेंट इज अन अनप्लान अँड अनकंट्रोल्ड इव्हेंट विच कॉजेस ऑर इज लाईकली टू कॉज अन इंजुरी. बरोबर, त्याच्यामुळे काय होते, इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. देन लॉसेस ड्यू टू ॲक्सिडेंट, डायरेक्ट लॉसेस अँड इनडायरेक्ट लॉसेस. ओके, काही लॉसेस डायरेक्ट होतात, म्हणजेच दॅट ॲक्सिडेंट झाल्याबरोबर आपल्याला आयडेंटिफाय करता येतात. बट ॲक्सिडेंट झाल्यानंतर म्हणजेच इनडायरेक्ट लॉसेस जे आपल्याला दिसतात त्याला म्हणतात इनडायरेक्ट लॉसेस. ओके, द टाईप्स ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट. ओके, मशिनरी इंडस्ट्री आणि नॉन मशिनरी ॲक्सिडेंट, मशिनरी ॲक्सिडेंट अँड नॉन मशिनरी ॲक्सिडेंट. तर मशिनरी ॲक्सिडेंटमध्ये असतात कॉज ड्यू टू अनॲडिक्वेट सेफगार्ड ऑफ मशीन. दीज कॅन बी रिड्यूस बाय प्रोव्हाइडिंग द सेफगार्ड ऑन बेल्ट गिअर्स. जसं आपण पाहिलं की मशिनरी ज्या असतात ज्यावर वर्कर्स काम करतो, तर तिथे काही डेंजरस कंपोनंट असतात, लाईक गिअर्स किंवा गिअर बॉक्स असतात, गिअर मेशिंग्स आहे, बेल्ट आहेत. बरोबर आहे, जसं तुम्ही पाहिलं असेल पीठगिरीमध्ये गेल्यानंतर तिथे पॉवर ट्रान्समिशनसाठी बेल्ट वापरला जातो. आता नाउअडेज सम डायरेक्ट AC current motors are there or AC motors are there which will rotate the shaft of that
wheat mill. Okay, but previous days or few years back, that rotor will be rotated with the help of बेल्ट ड्राईव्ह. ओके, तर हे जे बेल्ट किंवा गिअर आहेत याला कव्हर केलेलं असलं पाहिजे, बरोबर, जेणेकरून ऑपरेटरचे जे काही लूज क्लोथ्स आहेत किंवा त्याच्या पायाला किंवा याला इंजुरी व्हायला नको. ओके, नॉन मशिनरी ॲक्सिडेंट कॉज ड्यू टू personal reasons such as age, physically weakness, inexperience, carelessness, or from the plant conditions such as poor ventilation and illumination. म्हणजेच जे नॉन मशिनरी ॲक्सिडेंट होतात ते कशामुळे होतात तर निग्लिजन्समुळे एम्प्लॉईच्या, किंवा त्याच्या अनएक्सपिरियन्समुळे, किंवा एक्स्ट्रा एजमुळे. म्हातारे जर काम करत असेल अबोव 55-60, तर त्या केसमध्ये सुद्धा ॲक्सिडेंट होण्याची चान्सेस, त्याला म्हटलं आहे नॉन मशिनरी ॲक्सिडेंट. निग्लिजन्स म्हणजेच आपण बरेचदा काम करतो ना, दुर्लक्ष करतो. त्याचं जर एक्झाम्पल पाहिलं असेल तुम्ही, हार्वेस्टर पाहिला शेतात, सोयाबीन, हरभरा किंवा तुरीचे जे काही हार्वेस्टिंग केलं जातं, किंवा जे थ्रेशरमधून आपण काय करतो, हरभऱ्याचं जे झाड आहे ते वाढल्यानंतर लोड करतो आणि दुसऱ्या साईडनी काय होते, एका साईडनं कुटार बाहेर पडते, त्याला आपण चारा म्हणतो ढोरांसाठी, गुरांसाठी, आणि एका साईडनी काय बाहेर पडते, जर चणे म्हणजे हरभऱ्याचं जर क्रॉप हे करत असो आपण हार्वेस्टिंग, तर त्या केसमध्ये हरभरा येतील बाहेर. तर तो जो लोडिंग करणार आहे त्याच्या निग्लिजन्समुळे पहा कशा प्रकारचा ॲक्सिडेंट होतात. तर तिथे काय असते, हॉपर असतो हॉरिझॉन्टल साईडला, आडव्या साईडला काय हॉपर आहे, त्यामध्ये तो कंटिन्युअसली काय करतो, दोन्ही हाताने लोड करत असतो. आता बरेचदा काय होते की तो जर अनएक्सपिरियन्स असेल किंवा निग्लिजन्स, त्याचं जर काही निग्लिजन्स असेल, त्यामुळे पहा त्याचे जे स्लीव्ज आहेत, लाँग स्लीव्ज असतात शर्टच्या, बाया म्हणतो आपण, बरोबर आहे, त्या लाँग शर्ट स्लीव्ज तो जेव्हा लोड करतो तेव्हा त्याच्या आतमध्ये जे काही रोटेटिंग कंपोनंट आहेत त्याच्यात अटकल्यामुळे बरेचदा असे ॲक्सिडेंट झाले की पूर्ण माणूस त्यामध्ये ओढला गेला आहे, बरोबर आहे. तर हे कशामुळे झालं, निग्लिजन्समुळे किंवा अनएक्सपिरियन्सनेसमुळे, बरोबर. तर हे जे ॲक्सिडेंट आहेत हे नॉन मशिनरी ॲक्सिडेंट आहेत, त्यात मशीनची चुकी नाही आहे, बरोबर आहे. देन टाईप ऑफ ॲक्सिडेंट इन इंडस्ट्री अकॉर्डिंग टू द कॉजेस ऑफ इव्हेंट, अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ रिकव्हरी, अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ इंडस्ट्री इंजुरी. तर नेचर ऑफ इव्हेंट काय आहे, दॅट मशीन ॲक्सिडेंट, नॉन मशीन ॲक्सिडेंट जे आपण पाहिले, अकॉर्डिंग टू लेंथ ऑफ रिकव्हरी, लॉस्ट टाईम ॲक्सिडेंट, होम केस ॲक्सिडेंट, फर्स्ट एड केसेस, अकॉर्डिंग टू नेचर ऑफ इंजुरी, फॅटल ॲक्सिडेंट, परमनंट डिसॅबिलिटी, टेम्पररी डिसेबलमेंट. ओके, तर हे झाले टाईप ऑफ ॲक्सिडेंट इन इंडस्ट्री. नेक्स्ट आहे टाईप ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट बेस्ड ऑन सिव्हिरिटी, ड्युरेबिलिटी अँड डिग्री ऑफ इंजुरी, बरोबर आहे. तर बेस्ड ऑन सिव्हिरिटीवर किंवा ड्युरेबिलिटी अँड डिग्री ऑफ इंजुरी. तर पहिला आहे मायनर ॲक्सिडेंट. तर मायनर ॲक्सिडेंटमध्ये काय आहे की जो काही कंपनी पर्सन किंवा ओनर आहे तो किंवा सुपरवायझर आहे, 48 तासाच्या आत त्याला काम करायला परमिशन देत नाही. ज्याला जर ज्यात मायनर ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याला म्हणेल की तू 2 दिवस आराम कर, नंतर येऊन वर्कवर जॉईन हो, बरोबर आहे. रिपोर्टेबल ॲक्सिडेंट. तर रिपोर्टेबल ॲक्सिडेंट म्हणजे काय की 48 दिवस म्हणजे 48 आवर्सनंतर, 2 दिवसानंतरसुद्धा त्या एम्प्लॉईला अलाउ केलं जात नाही. देन फॅटल ॲक्सिडेंट. फॅटल ॲक्सिडेंटमध्ये काय असते, इट रिझल्ट इन द डेथ ऑफ द एम्प्लॉई रिपोर्टिंग टू द टॉप मॅनेजमेंट. म्हणजे मोस्ट ऑफ द ॲक्सिडेंट जे होतात त्यामध्ये जर डेथ होत असेल तर त्या केसमध्ये टॉप मॅनेजमेंटला काय म्हणू आपण, इन्फॉर्म केलं जाते, पोलिसला इन्फॉर्म केलं जाते, बरं. त्यात तो झाला फॅटल ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट ड्यू टू डेंजरस ऑकरन्स. डेंजरस ऑकरन्स म्हणजे काय, एक्सप्लोजन, फायर लिकेज आर द रिझन्स फॉर द टाईप ऑफ ॲक्सिडेंट. त्यामध्ये मॅन प्रॉपर्टी बोथ कॅन बी डॅमेज. म्हणजे जर एखादी इंडस्ट्री असेल तर त्या इंडस्ट्रीमध्ये जर एक्सप्लोजन झालं असेल, आता प्रिवियस डेज, आय थिंक 4 to 5 days बिफोर, एक सॅनिटायझरची कंपनी आहे, त्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे काय झालं, ॲक्सिडेंट झाला आहे आणि नियर अबाउट 18 पर्सन्स आर सफर्ड म्हटल्यापेक्षा 18 पर्सन्स आर डाईड इन दॅट ॲक्सिडेंट. ओके, तर ते झालं ॲक्सिडेंट ड्यू टू द डेंजरस ऑकरन्स. म्हणजे तिथे काय झालं, स्पार्कमुळे काय झालं होतं, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती त्या इंडस्ट्रीला.
इंटरनल ॲक्सिडेंट, मुंबईतलीच गोष्ट आहे ती. ओके. इंटरनल ॲक्सिडेंट, इंजुरी विदाऊट शोईंग एक्सटर्नल सायन्स, दॅट इज जर आपण बोन फ्रॅक्चर म्हणतो, बरोबर आहे, बाहेरून काही दिसत नाही पण आतमधून काय बोन फ्रॅक्चर आहे. एक्सटर्नल ॲक्सिडेंट, इंजुरी विथ एक्सटर्नल सायन्स. मेजर ॲक्सिडेंट, ॲक्सिडेंट कॉझिंग डेथ, परमनंट प्रोलॉंग डिसॅबिलिटी टू इंज्युअर्ड एम्प्लॉय. टेम्पररी ॲक्सिडेंट, ॲक्सिडेंट विच कॉजेस द डिसॅबिलिटी टू वर्कर फॉर अ शॉर्ट पिरियड, a days or a week. Permanent accident, injury आफ्टर ॲक्सिडेंट डिसेबल द अफेक्टेड वर्कर परमनंटली. त्याचा हात जाणे, पाय जाणे, डोळे जाणे, बरोबर आहे. तर अशा प्रकारचे जे ॲक्सिडेंट आहेत त्याला म्हटलं आहे परमनंट ॲक्सिडेंट. देन बेस्ड ऑन द प्लेस ऑफ द ॲक्सिडेंट, कुठे ॲक्सिडेंट होत आहे, बरोबर आहे. कन्स्ट्रक्शन साईट असेल, पाहिल असेल तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर जे काही JCB असतात किंवा फोर्कलिफ्ट असतात, त्याच्यामुळे जे काही कन्स्ट्रक्शन साईट्सवर ॲक्सिडेंट होतात त्याला म्हटलं आहे कन्स्ट्रक्शन साईट. तर तिथे काय ॲक्सिडेंट ऑकर ॲट कन्स्ट्रक्शन साईट आर ऑफन हॅपनिंग अँड इंजुरीज आर सिरियस. किंवा एखादा पोर्शनच कोलॅप्स होतो, बरोबर आहे. तर जे अशा प्रकारचे जे काही ॲक्सिडेंट असतात ते कन्स्ट्रक्शन साईट. केमिकल प्लांट ॲक्सिडेंट, ॲक्सिडेंट ऑकर ड्यू टू हजार्डस गॅसेस, वेपर्स अँड फ्युम्स. आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये पाहिलं असेल तुम्ही बरेचसे ॲसिड्स असतात किंवा काही टॉक्सिक गॅसेस असतात, तर त्याचं लिकेजमुळे हजार्डस किंवा त्याच्या वेपर्स लीक झाल्यामुळे किंवा फ्युम्स लीक झाल्यामुळे काय होतं, ॲक्सिडेंट होतात. इंडस्ट्रियल प्लांट ॲक्सिडेंट, तर इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट ऑकर ड्यू टू द मिस्टेक बाय वर्कर, मॅनेजमेंट ऑर सिच्युएशन, बरोबर आहे. बरेचदा वर्करनी अवेअर केल्यानंतर सुद्धा सुपरवायझर किंवा मॅनेजमेंट तिथे असलेला जो ॲक्सिडेंट प्रोन एरिया आहे त्याच्या मेंटेनन्सवर काम करत नाही, त्यावेळेससुद्धा काही ॲक्सिडेंट होतात, बरोबर. त्यानंतर आहे मायनिंग ॲक्सिडेंट. आता मायनिंगमध्ये कोल मायनिंग्ज आहेत किंवा ऑइल रिफायनरी आहेत, ऑइल एक्स्ट्रॅक्टिंग सेंटर्स आहेत, तर तिथे जे काही ॲक्सिडेंट होतात त्याला मायनिंग इंडस्ट्री. तर कोलॅप्स ऑफ द सॉईल लेअर, कोल मायनिंगमध्ये काय असते, खूप सारं आतमध्ये म्हणजे काय केलं ते एक्स्ट्रॅक्ट केलं जाते आणि त्यामुळे काय होते, जो वरचा जो पोर्शन आहे तो अंगावर पडल्यानंतर ॲक्सिडेंट होतात सफोगेशनमुळे, कारण की तिथे प्रॉपर लाईट नाही राहत, प्रॉपर ऑक्सिजन नाही राहत, तर त्या केसमुळे. किंवा पॉयझनस गॅसेस असतात. तुम्ही पाहिलं असेल विहिरीमधलं जेव्हा गाळ वगैरे काढतात, तर विहिरी जर खूप खोल असेल आणि विहिरीचं डायमीटर कमी असेल तर तिथे सफोगेशनचा प्रॉब्लेम असतो, प्रॉपर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन राहत नाही, तर तिथेसुद्धा डेथ ऑकर होण्याचे चान्सेस असतात. देन बरेचदा तुम्ही पाहिलं असाल गावात जे रेती वगैरे घेतात, तर ते काय नदीत जो रिव्हर एरिया आहे त्यामध्ये खूप जास्त खोल कोरून काय रेती बाहेर काढल्या जाते, तर जो वरचा जो पोर्शन असतो जो भुयारासारखा झाला आहे, तर ते जे शेड लाईक स्ट्रक्चर आहे ते पूर्ण काय होते, कोलॅप्स होऊन जाते एखाद्या वेळेस, तर त्याच्यामुळे डेथ होते, बरोबर. तर अशा प्रकारचे जे ॲक्सिडेंट असतात त्याचे मायनिंग ॲक्सिडेंट. अँड कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट, कोणकोणती कारणं राहू शकतात. ॲक्सिडेंट ड्यू टू डेंजरस मशीन्स. डेंजरस मशीन्समध्ये पहा, दीज ॲक्सिडेंट ऑकर फ्रॉम बॉयलर, प्रेशर व्हेसल्स, प्राईम मूवर, ट्रान्समिशन सिस्टीम. तर हे जे वेगवेगळे आहेत, जर बॉयलर जर मधून जर गॅसेस लीक झाले, प्रेशर व्हेसल, हाय प्रेशर व्हेसल्स असतात तिथे कुठे लिकेज झालं, प्राईम मूवर्स असतात, ट्रान्समिशन सिस्टीम्स असतात, तर त्यामध्ये जे ॲक्सिडेंट होतात त्याला म्हटलं आहे डेंजरस मशीन्स. अनसेफ वर्किंग कंडिशन, इट इन्क्लूड इम्प्रॉपर गार्ड, इम्प्रॉपर इल्युमिनेशन, इम्प्रॉपर व्हेंटिलेशन, अनसेफ क्लॉथिंग. आता याचं एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला कोल मायनिंग किंवा जे म्हटलं मी तुम्हाला विहिरीमधून गाळ काढतानाचं, बरोबर आहे. किंवा मग तुम्ही आणखी एक पाहिलं असेल की ज्या मुंबई किंवा पुणे सारख्या जे मेट्रो सिटीज आहेत तिथे जे ड्रेनेज सिस्टीम असतं, बरोबर आहे, तर त्या ड्रेनेज सिस्टीमचे जे मोठमोठे मॅनहोल्स असतात, बरोबर, त्या मॅनहोलमध्ये जे वर्कर्स काम करतात, तर तिथे काय आहे, एक तर अनहायजेनिक कंडिशन राहते, ब्लॉकेज होतात प्लास्टिकच्या एक्सेस यूजमुळे, आणि ते ब्लॉकेज झाल्यामुळे आता पाहिलं 2 दिवसापूर्वी जो काही हेवी रेन झाला होता मुंबईमध्ये, तर त्यामुळे बरेचसे रस्ते ब्लॉक झाले होते, बरेचसे रस्त्यांवर पाणी आलं. का तर ज्या ड्रेनेज सिस्टीम आहे त्याच्या ब्लॉकेजमुळे पाणी पास होऊ शकलं नाही आणि ते सर्व पाणी रस्त्यावर अडकून राहिलं, बरोबर आहे.
आता त्याचं काम क्लिअर करण्याचं काम कोणाचं आहे, जे काही एम्प्लॉई असतात किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतात ते वेळोवेळी त्याचं क्लिनिंग किंवा ब्लॉकेज रिमूव्ह करण्याचं काम करायला पाहिजे, बरोबर. तर त्याच्या निग्लिजन्समुळे काय होते बरेचदा की जेव्हा मग त्या पर्सनला मॅनहोलमध्ये उतरवलं जातं तिथं अनहायजेनिक कंडिशन्स आहेत, देन प्रॉपर लाईटिंग नाही आहेत किंवा काय म्हणू आपण ऑक्सिजन नाही आहे, प्लेंटी ऑफ ऑक्सिजन, किंवा मग काय म्हणू आपण प्रॉपर व्हेंटिलेशन नाही आहे, अनसेफ क्लॉथिंग, तर त्यामुळे जे ॲक्सिडेंट होतात. ओके, दॅट इज वर्किंग कंडिशन. देन मूव्हिंग ऑब्जेक्ट, समटाईम्स मूव्हिंग ऑब्जेक्ट और फॉरेन ऑब्जेक्ट कॉजेस ॲक्सिडेंट. पर्सनल फॅक्टर्स, लॅक ऑफ नॉलेज, फिजिकल वीकनेस आर द पर्सनल फॅक्टर्स विच कॉजेस ॲक्सिडेंट. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल कॉजेस, नॉट ओबेईंग द प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स अँड सेफ्टी प्रिकॉशन्स. बरेचदा आपण काय करतो, मशीनवर ऑपरेशन्स परफॉर्म करतो. आफ्टर कम्प्लिशन ऑफ ऑपरेशन वी फॉरगेट टू स्विच ऑफ दी पॉवर. ओके, तर त्या केसमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. किंवा वेन वी लेफ्ट दी इंडस्ट्री, इन दॅट केस whatever the switches or whatever the other things we kept power on and we left the industry. Now in the night, if rat or some any other insect will cut that wires insulation, and because of the sparking there will be chances of some accidents. Okay, and that is because of the negligence of the worker. Exposure to harmful substances, that is injury due to accident. Injuries due to accident are also caused due to exposure to harmful substances like toxic gases, fume, dust and vapor mist. Accident due to management, carelessness, approach, poor housekeepings. ओके, अशा प्रकारचे. त्यानंतर टाइप्स ऑफ हजार्ड्स, मेकॅनिकल हजार्ड्स, इलेक्ट्रिकल हजार्ड्स. मेकॅनिकलमध्ये काय आहे, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द मेजॉरिटी ऑफ ॲक्सिडंट इन वर्क situations. Therefore, every workplace and equipment should be properly examined for identifying mechanical hazards. Improper use of tool, unguaranteed moving parts, improper ventilation, unsafe dress. Okay. Then electrical hazard, these may be due to contact of body with wire, cable, rail and other electrical appliances. Immediate effect of these is a shock which may be mild or severe to cause death depending upon the strength of the current. तुम्ही पाहिलं असेल की रेल्वे, जनरली रेल्वे कशावर चालते, इलेक्ट्रिक रेल्स आहेत. ओके, तर ज्या वरच्या साईडला जो काही रेल्वे वॅगन असतात किंवा इंजिन सेक्शन आहे, तर त्याच्यावर एक कनेक्शन प्रोव्हाइड केलं असते, थ्रूआउट कनेक्शन्स असते ओव्हर द ट्रॅक. ओके, तर तिथे बरेच जण काय करतात, बऱ्याचदा ट्रेनच्या वर बसतात आणि अशा प्रकारचे सिच्युएशन जनरली गुजरात नाही, बिहार, UP साईडला जास्त होतात. तर त्या केसमध्ये काय होते, त्या केबलच्या हाय व्होल्टेज असतं, तुम्ही पाहिलं असेल हाय व्होल्टेज आहे 38 और 48 किलोवॅट चा जो एक सप्लाय असते त्याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर डायरेक्ट कोर्साच होते, बरोबर. तर ते झालं इलेक्ट्रिकल हजार्ड्स. देन टाईप अँड कॉजेस ऑफ इलेक्ट्रिक हजार्ड्स. बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट, आर्क बर्न. डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये काय येते, तर व्हाईल वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल सर्किट, कॉन्टॅक्ट विथ द लाईव्ह कंडक्टर. Arc burn, an arc is a result of a flash over at his voltage. Flash over can cause severe burn, radiation burn. This is a result of short circuit and can cause discomfort to the person. Metal vapors result from fusing of a conductor at a joint, cause burn injury, deep burn and a necrosis. This result from contact with the live conductor at a high voltage. Then types of hazards. Types of hazards मध्ये काय, chemical hazards. A chemical hazard is caused by exposure to chemical in the workplace. It can cause acute or a long term
detrimental health effect and a health risk. There are many types of hazardous chemicals including neutroxins, immune agent, dermatologic agent, carcinogenics, then reproductive toxins, systemic toxin and sanitizers. तुम्ही पाहिलं असाल इन द 1962 or 1956 ओके देर वॉज अ भोपाळ गॅस ट्रॅजेडी. तर तिथे जो काही एक प्लांट होता त्या प्लांटमधून काय होतं की जो काही टॉक्सिक गॅस तिथे मॅन्युफॅक्चर केला जाते फॉर सम स्पेशल पर्पज, तो जो गॅस लीक झाल्यामुळे अ नंबर ऑफ पीपल्स had been died in that Bhopal gas tragedy, and that is only because of the chemical gases or chemical mixed with the atmospheric gases. Radiation hazards in industrial radiography are mainly caused by external sources, as X-ray and gamma ray are penetrating in nature and can irradiate organ deep inside the body. तुम्ही आणखी एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, जेव्हा एखादं बोन फ्रॅक्चर वगैरे होतं तेव्हा आपण एक्सरे करतो. तर एक्सरेचं जो काही एक चेंबर आहे जिथे एक्सरे मशीन ठेवलेली असते ती काय पूर्ण एन्क्लोज केली असते. का तर जे एक्सरे आहेत ते काय एक्सपोज नाही व्हायला पाहिजे टू द ॲटमॉस्फिअर ॲज वेल ॲज दी पर्सन अदर दॅन द पेशंट्स. ओके, आणि पेशंटलासुद्धा 2 महिन्याच्या किंवा 3 काहीतरी एक टाईम पिरियड आहे त्यामध्ये एकापेक्षा जास्त एक्सरे नाही करता येत. बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही आहे त्याला म्हटलं रेडिएशन हजार्ड्स. फायर हजार्ड्समध्ये काय ते फायर हजार्ड्स is the most common hazards which is present in all area of life. Fire hazards are workplace hazards that involve the presence of a flame or the risk of an uncontrolled fire. Fire hazards include live flame, spark, hot object, flammable chemicals that can aggregate a fire. Okay, तर these are the ज्या काही गोष्टी आहेत that come under the type of hazards. Then next case study, Vizag gas leak. Vizag is the place, पाहिलं असेल तुम्ही वायझॅगला ग्राउंड आहे क्रिकेटचं, चेन्नईमध्ये येते ते. लीक इन केमिकल फॅक्टरी इन विशाखापट्टणम will immediately remind many in India and beyond of the 1984 Bhopal gas disaster that I have already told you. Widely considered the world's worst industrial disaster, the LG polymer plant, a gas leak in Visakhapatnam, invigilators probing the leak of styrene from a LG polymer plant on May 7, 2020, म्हणजे recent 1 year back. The accident occurred as the plant's cooling system was clogged. म्हणजे प्लांटची जे कूलिंग सिस्टीम आहे ते काय झाली होती, क्लॉग झाली होती. बरोबर आहे. आणि अ टोटल ऑफ 12 पीपल वेअर किल्ड अँड अराउंड 800 हॉस्पिटलाइज्ड ॲज अ रिझल्ट ऑफ द गॅस लीक. गॅस लीक वॉज अ रिझल्ट ऑफ लॅक ऑफ सेफ्टी प्रिकॉशन्स. Clogged cooling system caused Vizag gas leak. Staff didn't use warning system. Furthermore, investigators told that the staff at the LG polymer plant did not use a warning system to alert local resident. The accident raises questions of whether hazardous industries should be situated near urban centers. Obviously, because ज्या काही इंडस्ट्रीज असतात त्या MIDCमध्ये वगैरे असतात. कमर्शियल एरियामध्ये किंवा अर्बन एरियाजमध्ये इट इज द बॅन टू टू सेटअप द इंडस्ट्रीज. ओके, फॉलोइंग प्रिकॉशन्स टू बी टेकन टू रिड्यूस सच अ टाईप ऑफ ॲक्सिडेंट. चेक युअर गॅस इक्विपमेंट रेग्युलरली. किचनमध्ये तुम्ही सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. तिथे जे काही गॅस इक्विपमेंट्स आहेत ते रेग्युलरली चेक करायचे. इन्स्टॉल फायर अलार्म सिस्टीम. म्हणून रेराच्या रूल्सनुसार, अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ रेरा,
म्हणजे जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे जे रूल्स आहेत त्यानुसार प्रत्येक बिल्डिंगमध्ये फायर एक्सटिंग्युशर असणं आवश्यक आहे, फायर अलार्म सिस्टीम आवश्यक आहे. हे हॅव युअर गॅस लाईन्स मॉनिटर्ड. आता मेट्रो सिटीजमध्ये आपण जसं सिलेंडरनी गॅस परचेस करतो, बट दे हॅव, जसं पाण्याची पाईपलाईन आहे आपल्याकडे तशीच तिथे गॅसची सुद्धा पाईपलाईन आहे. त्याचं रिडिंग्सवरून त्यांना बिल येते गॅसचं, बरोबर आहे. तर हॅव युअर गॅस लाईन्स मॉनिटर्ड, ज्या गॅस लाईन आहे तिथे कुठे लिकेज आहे का, बरोबर. देन चेक युअर गॅस सेफ्टी डॉक्युमेंट. इफ यू डिटेक्टेड अ गॅस लीक, टर्न ऑफ द गॅस सप्लाय, डू नॉट स्मोक, ओपन द विंडो अँड शट ऑफ युअर इलेक्ट्रिकल डिव्हायसेस. ओके. तर अशा प्रकारच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये येतात. केस स्टडीज. प्लास्टिक अँड केमिकल इंडस्ट्री जनरली in plastic company accident rates between 2004 and 2015 shows that three main areas of safety contributed to the highest rate of injury to workers. Machinery safety. About 40% of all reportable accident happen as a result of contacting moving machinery. म्हणजे मुव्हिंग मशिनरीचे जे कंपोनंट आहेत जसं मी सांगितलं होतं गिअर, देन बेल्ट. ओके. द machine safety result in the largest number of reinforcement notice served to plastic company. Slip and trip. About 19% of the accident in plastic companies during the same period were caused as a result of trips or slips in the workplace. Work at a height. 12% of the workers were injured as a result of a fall from the height in the workplace. According to the Bureau of Labor Statistics, in 2019, the industrial accident were the cause of more than 1.2 million workers in the United States. They point out four main causes of accident in a chemical plant: human error, improper training, manufacturing defect, improper maintenance. Okay, so these are the different case studies will be also explained over here. Then an accident won't arrive with a bell on its neck. म्हणजेच ॲक्सिडेंट काही तुम्हाला इन्फॉर्म करून येत नाही. या देअर वॉज सम काइंड ऑफ प्रिकॉशन मस्ट बी टेकन. इफ देअर इज सम मशीन्स who are not working properly, you can do the maintenance for that machine or we can replace it. Okay. Or there are some safety precaution must be taken. Okay. So this is nothing but the definition of accident, type of accident, what are the different causes we can take to, or precautions we can take to prevent the accidents. Okay, so here we will stop. In the next lecture we will study the what is the fire hazards, classification of fires, fire extinguishers मध्ये काय काय येते, types of fire extinguisher, that we will see in the next lecture. So today we will stop over here. Thank you.